नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। हा व्हिडिओ जेव्हा मी शूट केला तो होता रविवारचा दिवस। वीकेंड म्हटले आणि बाहेरचे वातावरण चांगले दिसले की कुठेतरी बाहेर फिरायला निघणे हे नक्कीच। पण आज तुम्हाला कुठे घेऊन जाणार हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केले तर लगेच करून घ्या। तुम्ही जे दृश्य बघत आहात हे आहे हॅलिफॅक्सचा डाउनटाउनचा एरिया आणि समोर जे दिसत आहे ते आहे सिटाडेल ग्राउंड। आम्ही आता रोड क्रॉस करून तिथेच जाणार आहे। आम्ही या स्टेप्स क्लाइंब करून वरती गेलो, पण सानवी आता खूप इंडिपेंडेंट झाली आहे बरं का। सानवीला सर्व स्टेप्स स्वतःहूनच कोणाचीही न मदत घेता चढायचे असतात। मग काय लागला थोडा वेळ, पण आली मॅडम हळूहळू चालत। तर आज आम्ही आलो होतो अटलांटिक काईट फेस्टिवलला। अटलांटिक लाईट फेस्टिवलला कोणकोणत्या फ्रेंड्ससोबत आलो त्यांची आज ओळख करून देते। ही आहे रम्याचा मुलगा दक्षित, सानवीचे पप्पा परोमिता, श्रीनिका आणि श्रीनिकाचे डॅडी। चला तर मग काय काय असते या अटलांटिक काईट फेस्टिवलमध्ये ते बघूयात। इथे तुम्ही बघू शकता किती सारे लोक सर्व एकत्रित येऊन पतंग उडवताना दिसत आहे। भारतातून इथे आल्यापासून मला पहिल्यांदा इतकी लोक कुठेला तरी इव्हेंटला एकत्र झालेली दिसली। आणि विशेषतः म्हणजे इंडियापेक्षा खूप वेगवेगळे रंगाचे आणि आकाराचे इथे पतंग उडताना बघायला मिळाले। कोणी स्पायडरमॅनच्या आकाराचे पतंग उडवत होतं, तर कोणी या अशा ड्रॅगन आकाराचे पतंग उडवत होतं। काही टोटॉईज उडताना बघायला मिळाले, तर काही स्पायडरमॅन उडताना बघायला मिळाले। कोणी फुलपाखरू उडवतंय तर कोणी पांडा उडवतंय। अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराने रंगाचे पतंग सगळीकडे बघायला मिळत होते। प्रत्यक्षात हे वातावरण बघायला खूपच सुंदर वाटत होते। इथे हा फेस्टिवल समरमध्ये ऑर्गनाइज केला जातो। समरमध्ये वातावरण हे चांगले असते आणि हवामानही पतंग उडवण्यासाठी गती देते, त्यामुळे समरमध्ये हा फेस्टिवल ऑर्गनाइज केला जातो। इथे तुम्ही बघू शकता हेच पतंग इथे विकायला होती। तुम्ही अंदाज लावू शकता कितीला असतील हे पतंग। तर या पतंगाची किंमत सुरू होत होती ही $20 ते $40 पर्यंत, म्हणजेच इंडियन करन्सीच्या 1200 ते 2500 पर्यंत या पतंगाची किंमत होती। त्याचप्रमाणे इथे बाकीही खूप ॲक्टिव्हिटीज होते, जसं की मुलांना खेळण्यासाठी सुद्धा काही खेळण्या होत्या। त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता इथे वेगवेगळे खाण्याचे स्टॉल्सही होते। इंडियामध्ये जसे हातगाडी असतात तसेच इथे हे व्हॅन स्टॉल्स म्हणून उभे केले जातात। मोस्टली आम्हाला इथे खूप जण इंडियन फूड विकतानाच दिसले। नंतर आम्हाला दिसले हे आगळेवेगळे जहाज। हे जहाज विशेष म्हणजे रस्त्यावरूनही चालते व त्याचप्रमाणे हे जर पाण्यात नेले तर पाण्यातूनही चालते। आम्ही इथे खूप एन्जॉय केले। आम्हालाही खूप सारे इथे नवीन फ्रेंड्सला भेटायला मिळाले आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस एंड केला। आम्ही हे काही फोटो काढलेले ते तुम्हाला दाखवत आहे। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा।